जय शंभूराजे, जय शिवराम मित्रांनो. तुम्हाला काय मागची झालेली घटना माहीतच असेल. 4-5 दिवसापूर्वीची काय झाले सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखल्या गावात जी घटना घडली ती एकदम काळजाला पिळून टाकणारी आणि असले एक घाणेरडे कृत्य केले. तेव्हा तिथल्या स्थानिक सरपंचांनी तिथल्या स्थानिक लोकांनी तिथं काय आता बोलण्यात अर्थ नाही. आमच्या शिवाजी महाराजांची विटंबना करताना लाज नाही वाटली त्या भाडखावच्याला. आणि तो कोण सरपंच आहे तो भाडखावचा गणेश काकडे. तर अरे तुम्ही 10,000-1,500 लोक 5-6 बायांना अत्याचार करा, तुम्हाला मना मर्दाव लाज कशी वाटली नाही बोलताना बघताना तरी. काय म्हणतात की भाडखावचे माहिती आहे का, काय म्हणतात की शिवाजी महाराजांची मूर्ती ओढ्यात फेकून देऊ, ट्रॅक्टरला बांधून नईला डोंगरावर नेऊन फेकू. अरे तुम्हाला आता काय बोलायला सुद्धा माझ्याकडे काय नाही. अरे त्या शिवाजी महाराजांमुळे आज तुमचं अस्तित्व आहे. नाही तर तुम्ही कोण रे, तुम्हाला कोण कुत्र्याला विचारते रे. आणि विचार करा, आज तुम्ही जे हे करताय ना तुम्हाला हे पुढे लय महागात पडणार आहे. आणि सरकारला माझं सांगणं याच्यावर जेवढं लवकर होईल तेवढा लवकर तो उपाय काढा आणि जेवढे हरामखोरांना अटक करा. जर हे मराठ्याच्या हातात सापडले ना तर पुढचा विचार करा. अरे हा महाराष्ट्र आज तसा नाहीये. पानिपत लढून युद्ध जिंकणार आहे. जेलबाग फापडी भाडव्यासारखा नाहीये, कळलं का. आणि लक्षात ठेवा, हे तुमची